अगोदर ते लाईकचं बटन दाबून टाका, कारण अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही रेशन कार्डची जवळपास सर्वच कामं आता तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या करू शकता। नवीन ऍप आलेला आहे, या ऍप मध्ये तुम्ही तुमचं नवीन रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात डाउनलोड करू शकता। रेशन कार्ड मध्ये नवीन नाव जोडू शकता। रेशन कार्ड मधून एखाद्या सदस्याला हकलून द्यायचं असेल तर त्याचं नाव डिलीट देखील करू शकता। कशा पद्धतीनं आपलं नवीन रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात डाउनलोड कसं करायचं, रेशन कार्ड मध्ये तुम्हाला इतरही जी काही कामं करायची आहेत ती कशी करायची, त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या सर्व नातेवाईकांना आणि मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला प्ले स्टोअरला यायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे मेरा रेशन। बघा, हे मेरा रेशनचं जे जुनं ॲप होतं ते आता अपडेट झालेलं आहे, मेरा रेशन 2.0। हे जे ॲप आहे ते ॲप तुम्हाला अगोदर अपडेट करून घ्यायचं आहे। तुमच्या फोनमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल असेल तर त्याला अपडेट करून घ्या, आणि जर नसेल तर एकदा हे ॲप तुम्हाला तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे। हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर अशा पद्धतीनं हे ॲप ओपन होईल। थोडा वेळ घेत आहे, ठीक आहे। सुरुवातीला थोडं हळूहळू चालतंय, परंतु या ठिकाणी बघा तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, ही जी खालची अक्षरं आहेत ती टाकायची आहे आणि OTP ने लॉग इन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो OTP टाका आणि आता या ठिकाणी बघा OTP टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय विचारतंय, पहिल्यांदा तुम्हाला म्हणतंय ते एम-पिन क्रिएट करा। एम-पिन म्हणजे एक 4 अंकी कोड आहे जो तुम्हाला प्रत्येक वेळेस हे ॲप लॉग इन करते वेळेस टाकावा लागणार आहे। तो क्रिएट झाल्यानंतर अशा पद्धतीनं हे ॲप ओपन होईल। बघा, हे ॲप ओपन झाल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे पर्याय समोर वरतीच बघा तुम्हाला तुमचं रेशन कार्डची स्कीम दिसते, तुमचं रेशन कार्ड दिसतंय। त्याच्यावर क्लिक केलं की अशा पद्धतीनं तुमच्या मोबाईलमध्ये हे तुमचं डिजिटल रेशन कार्ड अशा पद्धतीनं डाउनलोड होणार आहे। आता रेशन कार्डची इतर कामं कशी करायची आहेत ती समजून घ्या। सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी बघा मॅनेज फॅमिली डिटेल दिसेल, त्यावर क्लिक करा। आता या ठिकाणी बघा तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी दिसतील। इकडे खाली डिलीटचं बटन आहे, ते दाबू नका, नाहीतर तो सदस्य तुमच्या कुटुंबातून डिलीट होईल। त्या सदस्याच्या नावावर क्लिक केलं की तुम्हाला त्या सदस्याची सर्व माहिती पाहायला मिळेल। त्या ठिकाणी तुम्ही त्याचा मोबाईल नंबर वगैरे ह्या सर्व गोष्टी तुम्ही चेंज करू शकता। आता मी सुरक्षेच्या कारणासाठी या ठिकाणी ह्या गोष्टी हाईड करत आहोत। आता जर तुम्ही डिलीट बटनावर क्लिक केलं तर तुमचा सदस्य या ठिकाणी डिलीट होईल, तुमच्या कुटुंबातून तो सदस्य डिलीट होईल। परंतु डिलीट करू नका, नाहीतर तो सदस्य चालला जाईल। तुम्हाला जर नवीन सदस्य ॲड करायचा असेल तर वरती ॲड न्यू मेंबर नावाचा ऑप्शन आहे बघा, या ठिकाणी क्लिक करून तुम्ही सदस्य ॲड करू शकता। आता ॲड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या सर्व व्यक्तीची संपूर्ण माहिती टाकावी लागेल। 8 स्टेप आहेत, 8 स्टेप या सर्व तुम्हाला पूर्ण करावं लागेल। नाव असेल, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या फॉर्मवर दिसत आहेत, त्या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भरून पुढे या बटनावर क्लिक करून तुम्ही नवीन सदस्य या ठिकाणी तुमच्या कुटुंबामध्ये ॲड करू शकता। आता पुन्हा वापस होम स्क्रीनवरती येऊ। इथं खाली बघा तुम्हाला रेशन कार्ड ट्रान्सफर नावाचा ऑप्शन दिसतोय। तुम्ही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तुमचं रेशन कार्ड ट्रान्सफर करू शकता। गरज असेल तरच ट्रान्सफर करा, नाहीतर तुमचं ज्या जिल्ह्यामध्ये रेशन कार्ड आहे चालू त्याच ठिकाणी राहू द्या। आता तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे जिल्हे दिसतात बघा, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तुम्ही तुमचं रेशन कार्ड ट्रान्सफर करून घेऊ शकता। आता पुन्हा होम स्क्रीनवर येऊ। या ठिकाणी बघा उजव्या कोपऱ्यात तुम्हाला असे वेगवेगळे पर्याय आहेत। तुमचे कुटुंबातील सदस्य तुम्ही मॅनेज करू शकता, नवीन सदस्य जोडू शकता, तुमची फॅमिली डिटेल काय आहे ती चेक करू शकता। शिवाय तुमच्या रेशन कार्डमध्ये काही बदल करायचा असेल, सदस्याची माहिती अपडेट करायची असेल तर ती देखील करू शकता। मोबाईल नंबर देखील त्या सदस्याचा ॲड करू शकता, प्रत्येक सदस्याचा। अशा पद्धतीनं हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा।